कालपासून ती ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमध्ये तिला मेडिकली मदतीची गरज आहे. ती मेडिकली मदत आता आम्ही आमच्याकडनं तिला देऊ. जवळपास 24 तास या घटनेला झालेले आहेत, होत आलेले आहेत. अजूनही तो आरोपी जो आहे तो हाती लागला नाही पोलिसांच्या. कळत नाही. अनेक वेळेला आम्ही ज्या वेळेला मोर्चे काढतो, आंदोलन करतो, आम्हाला कुठल्याही कोपऱ्यात आमचे मोबाईल लोकेशन शोधून आम्हाला कसेही शोधतात. रात्री 2:30 3-3 वाजता धरणं उचलतात. आणि आम्ही ज्या वेळेला हे करत असतो त्यावेळेला लोकहिताचे असतात, आमच्या भाषेसाठी असतात, आमची आंदोलनं यासाठी असतात. आम्हाला कुठूनही शोधून काढतात. या पोरीला एवढं मारल्याच्या नंतर जर तो आरोपी अजून 24 तासानंतर जर भेटत नसेल तर मग कमाल आहे. काय बोलायचं आम्ही. त्या मुलाचं फेसबुक प्रोफाईल जे आहे त्याच्यावरती हातामध्ये तलवार, चॉपर, ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलंय त्या पद्धतीने एक गोष्ट आहे, तो क्रिमिनल आहे. तो क्रिमिनल माइंडेड आहे. कारण अशा मारण्याची जी काही त्याची मारण्याची जी पद्धत होती ती एका क्रिमिनलची होती. तर तो क्रिमिनल आहे आणि त्याच्यापासून या कुटुंबाला देखील धोका आहे. तो पोलिसांनी या कुटुंबाचं देखील संरक्षणाचं पाहिलं पाहिजे. आम्ही तर आहोतच. त्याच्यात एवढी हिंमत असेल तर तो त्यांनी तिच्या घरपर्यंत येऊन दाखवा. पण त्याला आम्ही धडा शिकवणार एवढं नक्की. मनसे कचेरीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांची देखील भेट घेतली. तुमची काय मागणी असेल आणि त्या मुलाला पोलीस शोधत नसतील तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल? मी नेहमी म्हणतो की मला आता प्रश्न पडलाय की ही जी काही बाहेरचे उत्तर प्रदेशात जे काही नेते मंडळी बोंबलत आहेत ना की हमारे लोगों को मारा, हमारे लोगों को मारा, आजपर्यंत आम्ही कुठल्या महिलेवर हात नाही उचललाय. त्या मुलीला ज्या पद्धतीने मारलाय मला एवढी कुठली. तर आपण बघतोय अविनाश जाधव बोलत होते. कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात परप्रांतीयानं मराठी तरुणीला मारहाण केली होती. डॉक्टरकडे MR बसलेले आहेत, तुम्ही जरा थांबा असंही तरुणी सांगत होती. मात्र गोपाल झा नावाच्या या परप्रांतीयानं या तरुणीला बेदम मारहाण केली. कल्याणच्या नांदिवली परिसरातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. मानपाडा पोलीस या आरोपीचा शोध घेत असल्याचं सांगतायत, परंतु आता 24 तास उलटलेले आहेत. आरोपी अद्यापही मोकाट आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. परंतु या मराठी तरुणीला बेदम मारहाण झाली, त्यामुळे ती सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आणि महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी ही घटना आपण म्हणू शकतो, कारण इथं अशा पद्धतीनं या तरुणीला बेदम मारहाण झालेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.